धनगर समाजाचं राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा धनगर समाजाचा अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी मागील काही दिवसांपासून उपोषण सुरू असतानाच पंढरपूरमध्ये आता राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलंय। तर बारामतीमध्ये धनगर समाजाचा मेंढरांसह रास्ता रोको पाहायला मिळालाय। सोलापूर, धुळे, परभणीमध्ये सुद्धा धनगर समाजाने एल्गार पुकारला। पंढरपुरातील आंदोलनाच्या समर्थनात राज्यभरात रास्ता रोको करण्यात आलाय। तर ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। सोलापूर, त्याचबरोबर बारामती, परभणी, कोल्हापूर, धुळे या ठिकाणी धनगर समाजाकडून इथं आंदोलन केलं जात आहे। एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा समावेश करा अशी त्यांची मागणी आहे। त्यासाठी काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे, पण या उपोषणाची दखल घेतली जात नाही, आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही असं म्हणत धनगर समाजानं आज रास्ता रोको चक्का जामचा इशारा दिला होता। त्यानुसार ठिकठिकाणी रास्ता रोको केला जातोय। काही ठिकाणी मेंढरं रस्त्यावर सोडल्याचं दिसतंय। धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर बसून ठिय्या मांडताना आपल्याला दिसून येत आहेत, रास्ता रोको करताना दिसून येत आहेत। आज सोमवार आहे, कामकाजाचा आठवड्याचा पहिला दिवस आणि याच वेळेला धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। धनगर समाजानं एल्गार पुकारलेला आहे। ठिकठिकाणी अशा पद्धतीनं रास्ता रोको केला जातोय। तर सोलापूरमध्ये आपण बघितलं तर या कार्यकर्त्यांना धनगर समाजाचे जे काही लोक आहेत त्यांना पोलीस आपल्या ताब्यामध्ये घेताना दिसत आहेत, पण बारामतीमध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं धनगर समाजाचे लोक हे रस्त्यावर बसलेले आहेत। चक्काजाम त्यांनी केलाय आणि मेंढरं सुद्धा रस्त्यावर मोठ्या संख्येनं सोडल्याचं पाहायला मिळतंय। परभणीमध्येही तसंच काही सदृश्य दिसून आलं आहे। धनगर समाजाचे लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर बसले, त्यांनी चक्काजाम केला आणि धुळ्यामध्ये धनगर समाजाचे लोक तर रस्त्यावर बसलेच, त्याचबरोबर त्यांनी मेंढरं सुद्धा सोडलेली आहे रस्त्यावर आणि त्यामुळे इथं चक्काजाम आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्येही तशीच स्थिती आहे। मोठ्या संख्येनं इथं धनगर समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आज राज्यभरामध्ये या आंदोलनाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। तर ही दृश्य आपल्याकडे येत आहेत 5 ठिकाणची 5 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय, चक्का जाम केला जातोय धनगर समाजाकडून, त्याची आपल्याला कल्पना येऊ शकेल। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे। पंढरपूरमध्ये मागील काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप धनगर समाजाकडून केला जातोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गजानन वाणी हे हिंगोलीमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण सोलापूर, बारामती, परभणी, धुळे, कोल्हापूरची जी स्थिती आहे ती तर बघितलीच, मात्र आता हिंगोलीमध्ये काय आहे तेही बघणार आहोत। गजानन, काय सांगाल, हिंगोलीमध्ये हे जे बंद आहे, हे चक्काजाम आंदोलन आहे, त्याला कसा प्रतिसाद दिसतोय आणि दुसरं म्हणजे काय परिणाम त्याचा दिसून येतोय? या ठिकाणी आपण हिंगोली नांदेड महामार्ग रोखलेला आहे, काय मागणी धनगर समाजाची? या ठिकाणी आम्ही कळमनुरी तालुक्याच्या वतीनं धनगर समाज बांधवांनी जो हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्ग आहे हा मागच्या अर्ध्या तासापूर्वी आम्ही रोखलेला आहे। आम्ही 2 वाजेपर्यंत या ठिकाणी उठणार नाही। या तालुक्याचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन निवेदन घ्यावं। आमची ही मागच्या 78 वर्षापासून मागणी आहे की धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाचं जे संविधानाचं 341 व कलम आहे त्याच्या अनुसूचित क्रमांक 36 वर हा धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये शेड्यूल ट्राईब्स मध्ये आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे। धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे। केंद्र सरकारने ताबडतोब याचा अध्यादेश पण काढला पाहिजे आणि जे पंढरपूरमध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे धनगर बांधव एसटीच्या आरक्षणासाठी जे अमरण उपोषण करत आहे, आज शासनाने आमची कुठेही दखल घेतलेली नाही। आज सुद्धा आमच्यावर 78 वर्षापासून जो अन्याय व्हायलेला आहे तो 2024 मध्ये आता निवडणुका तोंडावर आल्या तरी आमच्यावर अन्याय होतोय। म्हणून आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला कळमनुरी तालुक्याच्या धनगर बांधवाच्या वतीनं विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला एसटीचं आरक्षण ताबडतोब द्यावं। आज आम्ही फक्त रास्ता रोको हा तरुणांनी इथल्या प्रमुख आमच्या कुटुंब प्रमुखांनी केला, पण आम्ही लेकरा बाळासहित आमचे गुरं ढोर आमचे जे काही पशुधन आहे, मेंढ्या शेळ्या, आम्ही सगळे घेऊन उद्या रस्त्यावर आम्ही उतरणार। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला ठप्प करून टाकू। आणखी जे धनगर समाज बांधव दादा मला सांगा, संपूर्ण जिल्हाभरामध्ये या ठिकाणी धनगर समाज रस्त्यावरती उतरला आहे, काय प्रमुख मागणी आणि काय सांगा? हे बघा, मागील 76-75 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत
आमचा मूळ जो प्रश्न आहे, धनगर आणि धनगड ही एकच जमात आहे. धनगरांना धनगराचं जे आरक्षण आहे, एसटीचं आरक्षण, हे शासनाने दिलं पाहिजे. यापूर्वी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 10 वर्षापूर्वी 2014ला एक आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला येत्या अधिवेशनामध्ये आम्ही एसटीचं आरक्षण देऊ करू. परंतु आज त्या घडीला 10 वर्ष झालेले आहेत. फडणवीस साहेबांनी या धनगर समाजाची मतं घेऊन निवडून येऊन मुख्यमंत्री झाल्यानंतरही या प्रश्नाचा छडा लावला नाही. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ केले नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही सरकारला, या मिंदे सरकारला निश्चित रूपाने एक धडा शिकू. त्यांनी जर आम्हाला आरक्षण नाही दिला तर निश्चितपणे त्यांना आम्ही पायउतार केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण जर बघितलं असेल की संपूर्ण जिल्हाभरामध्ये आज धनगर समाज आहे ते रस्त्यावर उतरलाय. सेनगाव असो, हिंगोली असो, कळमनुरी असो, संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे ते धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी हिंगोली नांदेड महामार्ग जे आहे ते आता धनगर समाज बांधवांनी रोखण्याचं पाहायला मिळते. फरा निश्चितच आपण बघू शकतो या ठिकाणी धनगर समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का ते बघावं लागणार आहे. दरम्यान धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.